काय करते आई? कमून आलेलं आले सहज तुला भेटायला. भेटायला राम राम. बसा बसा बसा. दादा कुठे गेला? इथं आहे ना. तिकडे रानात गेलाय. बरं मला एक बोलायचं होतं तुला. लय दिवसांनी आलात. पाणी काय? नको पाणी राहू दे आता. मला थोडी पैशाची गरज होती. थोडे तरी किती? तरी 3-4 लाख. थोडे 3-4 लाख. मग लय मागितलं काय मी? थोडे आहेत मग ती. मग 3-4 लाख थोडे आहेत का? तर एवढे पैसे कुठून आणायचे आम्ही? कुठून आणायचे म्हणजे? हा, शेतीत काय एवढे पिकत का वर्षात 2-4 लाख पिकांना? त्यातला खर्चच लाख रुपये होतोय. ते मला नको सांगू. मला पाहिजे 3 लाख रुपये तरी दे. यांना बिझनेस करायचा आहे. मग तुम्ही काय करता? आता ते शेतीत काहीच येत नाही तुला पण माहिती ना. मग आम्हाला कुठून यायचे? तुला तर तू कळतंय पण आम्हाला तरी कुठून येणार आहेत? हाय ना आता मग शेती पण ते जमिनीचे पैसे पण आले ना. तुला कळलं काय? त्यामुळे आले दिसती. कळलं काय म्हणजे? आता त्यांना गॅरेज टाकायचंय. दे मला 3 लाख रुपये. आणि तुला दिलं यांना करायचं मसाले काम असेल ना. करावं शेतीत पिकवावात आता नाही करत मग आणि काम. निघाली इकडे कोण पैशाला. मला सांग मी काय हिस्सा घेतला का जमिनीत? मग आता हिस्साच मागत हिस्सा मागायला आली होती. मग 3 लाख रुपये हिस्सा झाला का? हा, हिस्सासाठीच आली होती. मग याला काय द्यायचं तुला हिस्सा दिल्यावर? मग काय द्यायचं म्हणजे? तुझा तुला हिस्सा दिला मग हिस्सा प्रमाणे मला देते तुझ्या भागामध्ये जा. आमच्याकडे संपला जातील लिकीकडे. मग ते मला नको सांगू. आणि पैसे द्यायचे तुला मग मला नको सांगू. हे बघ आई आता पण तुझ्याकडे काहीच मागितलं नाही मी. बिझनेस करायचा म्हणून मला 3 लाख रुपये दे. अगं तुला सगळं दिलंय लागणार. भांडे दिल्यात, फर्निचर दिलंयस, हा सगळं दिलंय. तू कसली आवाज ठेवली तेव्हा लग्नात करायची? अरे पण मग ते फर्निचरला काय करू मी? ते विकून पैसे घेऊ का आता? मग आता तुला काय कसं राहिली? मग आता तो काम करायचं आणि तो काही टाकायची ते टाकायचं गॅरेज टाका आता काही करा तिकडे. मग आता काम करतोच नाही पुरत काय करणार मग? मग आम्हाला कशाची येते तवा? आम्ही काम करून तुला द्यायचे तुझे का? 2 लेकर आहे ना. त्याला खायला नाही लागत का? मग खायला नाही लागत. मग सगळं तुला मुलांना द्यायचं मला काहीच द्यायचं तुला नाही. लय दिलं एकदाच. लय दिलं ते भांडे कुंडे नको काढू तू. मग काय पाहिजे ना अजून? म्हटलं ना 3 लाख रुपये पाहिजे मला. टाइम पडलं की इकडं तिकडं हात पाहिजे येतोय काम करून खा. तुम्ही चांगलं गुरं आहे तुम्हाला, चांगलं रानात पिकवा, पैसे सासवा मग टाका वर्षे 2 वर्षांनी. 2 वर्षांनी आणि नाही झालं मग मग? पैसे सासू तसं असतं. अगं आई सासतच नाही ना पैसे. मग तुमची लई जायच चालली मग सासत नाही. काय आयुष करते मी? हजा मजा करायची बंद करायची. कसल्या हजा माझ्या? असं फिरायचं हे बंद करायचं. मग सास थोडे थोडे एकट्याच थोडी सासणार तेव्हा. तुमच्या दोघांना द्यायचं नाही म्हणून एवढे कारणे सांगताय मला. एवढे कोट्याने पैसे आले असेल ना तुम्हाला तुम्हाला 3 लाख पण रुपये ह्यांना द्या. लागत आहेत ना. काय करायचे याला एवढे पैसे? हे बघा जावाय तुम्हाला पटतंय का तुमच्या मनाने काम करायची? हा, काय म्हणतो चालूच आहे की आता. मग कुठून आणायचे आम्ही पैसे तुम्हाला द्यायला सारखे सारखे? उद्या तुमचीच बहीण आली आणि तुमच्याकडे हिस्सा मागायला लागले मग ती जमन का तुम्हाला? आता आमच्याकडे असते पैसे तर आम्ही दिला असतं पण आम्हाला वर्षाची गरज आहे म्हणून मागतोय तर. तुम्ही जावा या ना तुमचा पाहुणचार होईल पण पैसे काय? पण आता पैसे लागले आम्ही तर दुसरं तुमची जर कोणाला बहीण मागायचं? तुमच्या घरी आली हिस्सा मागाय तुम्ही देता का? आमच्याकडे असतं ना आम्ही दिला असतं. आहे ना तुमच्या घरी शेती बघा ना मग द्या ना. पण शेतीतलं मागत नाही आम्ही पण कुठे शेती मागायला लागलो का? मग 3 लाख रुपये मागितले हिस्सा मागितला का मी लगेच? हिस्साच झालाय तो. 3 लाख रुपये मग किस्सा नाही झाला तुमच्याकडे हायच पैसे मग मागतात 3 लाख रुपये. आणि नसते तर कशाला मागितले असते मग आम्ही? ते बघा जावाय तुमचा पद्धतशीर आल्या पाहुणचार होईल. तुम्ही का सारखे पैसे मागितले तुमचे काय आमचे सासरवाडीचे दारा बंद होतील. तुझ्या आपल्याला काही पैसे देत नाही वाटतं हे. अरे पैसे मागितले तरी म्हणतात हिस्सा मागत असं कुठं असतो तेव्हा? गरज आहे म्हणून आपण पैसे मागतोय ना. खरंच आहे मला गरज आहे. एवढ्या वेळेस मदत करण्यात मी नाही मागणार मग परत. मला भेटायला माग तुला कसं कळत नाही? 2 भाऊ आहेत अजून एकाच लग्न मला राहिलं भेटायला एकाच सांगणार झालंय. आहे. का त्याला काहीच नाही का? बरं तुमच्या पद्धतीने आता कमवा सासवा काही टाकायची ती टाका. तुमच्या एमतीवर दारूशी यांना रानात घेऊन चला त्यांना चहा पाणी कर आणि जेवणाची बघ. करते तर जेवणाची तयारी.